काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात साखर लागती या गोड, तिकडं माझ्या बापाच्या अंगाला फोड. अर्थातच कवी इंद्रजित भालेराव म्हणतात की शहरामध्ये बसून, खुर्चीवर बसून डब्यातली साखर, डब्यातला गुलाबजामुन अतिशय गोड लागतो, पण तुमच्या जिभेला ही गोड चव देण्यासाठी माझ्या शेतकरी बापाच्या अंगाला फोड येतात. अक्षरशः उन्हामध्ये आणि पावसाच्या धारामध्ये त्याला ऊन, थंडी आणि पाऊस सगळे दिवस सारखेच आहेत. कोणत्याही दिवशी आराम नाही. तरी सुद्धा त्या शेतकऱ्याच्या जीवावरच प्रत्येक पक्ष येतो, आपलं मत मागतो आणि आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार, तुम्ही आम्हाला मतदान द्या. त्यावेळेस त्यांचा शब्द असतो सरसगट 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 कर्जमाफी. 7-12 सरसगट कोरा, 7-12 सरसगट कोरा, कोरा कोरा आणि कोराच असाच त्यांचा शब्द असतो. ज्या वेळेस तो शेतकरी राजाच्या घरावरती प्रत्येक पक्षाचा उमेदवार येतो भीक मागण्यासाठी मतदानाची, त्यावेळेस असं एकही उमेदवार म्हणत नाही कुठल्याही पक्षाचा की आम्ही या शेतकऱ्यांना देऊ, ह्या अटी लावून देऊ वगैरे. त्यावेळेस त्यांचा एकच शब्द असतो ओठावरती, तो म्हणजे सरसगट कर्जमाफी. आणि शेतकऱ्यांच्या पायावर लोटांगण घालतो. काय काय करतो उमेदवार, फक्त एकदा निवडून द्या आणि मग बघा तुमची कर्जमाफी झालीच म्हणून समजा. तुम्हाला इतकं अनुदान देऊ, इतका मालाला भाव देऊ, असं करू, हमी भाव देऊ. पण ज्या वेळेस ही सगळी मंडळी तिथून बाजूला जातात, मतदान पार पडतं आणि ज्या वेळेस हे खुर्चीवरती येतात, सत्ताधारी बनतात, त्यावेळेस मात्र हे पूर्णपणे विसरून जातात की आम्ही त्यावेळेस सरसगट शब्द वापरला होता. आता तो सरसगट शब्द कुठे जातो माहित नाही आणि मग शेतकऱ्यांना मोर्चे काढावे लागतात, उपोषण करावं लागतात, आंदोलन करावं लागतात, शेतकऱ्यांच्या लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतं, काय काय करावं लागतं. तेव्हा कुठंतरी सरकारचं डोकं असं जाम झालेला हलवावं लागतं खुर्चीवर, त्या खुर्चीच्या उन्माताने की हलवून अरे आपण कर्जमाफीची आमिष दाखवलं होतं वाटतं मतदारांना, शेतकरी राजाला. तर त्यावेळेस मग ते कुठेतरी कर्जमाफी कधी घोषणा करता, पुढे एखादी निवडणूक असेल तर मग आता आम्ही कर्जमाफी करू, आणि त्यामध्ये सुद्धा जाचक अटी लावतं. अगदी अशाच प्रकारची कर्जमाफी आणि अशाच प्रकारचं ढोंग सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. सरसगट 7-12 कोरा कोरा म्हणणारे सत्ताधारी, मुख्यमंत्री असतील, हे सगळे मंत्री असतील, यामध्ये सत्ताधारी म्हणून निवडून आलेले आमदार असतील, हे सगळे पायावरती गावात येऊन लोटांगण घेत होते. पण आज मात्र त्यांनी जाचक अटी लावल्या, तेही निवडणुकांच्या तोंडावरती, आणि सांगितलं की आता ह्या अटी जेवढ्या पूर्ण होतील त्या शेतकऱ्यांनाच असा लाभ मिळेल. मग 2019च्या काही अटी असतील लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या वगैरे, अशा अनेक जाचक अटी यांनी लावलेल्या आहेत. आता सरसगट ज्यांनी शब्द वापरला होता त्यांना एकही अट लावण्याचा अधिकार नाही. त्यांना त्या GR मध्ये नियम कुठलाही लावण्याचा अधिकारच नाही. शब्दच जर तुम्ही सरसगट मागूनच मतदारांना मतदान घेतलंय, तुम्ही खुर्चीवरतीच जर सरसगट शब्द वापरून बसले, तर अटीचा प्रश्न उरतोच कुठे? आपलं बोलणं आठवा ना. आपल्या आठवणीत नसेल, कदाचित आपण विसरभोळे असाल, तर आपण आपले भाषण सुरक्षित आहेत, आपल्या मीडिया टीमकडे आहेत, आपल्या सोशल मीडियाकडे आहेत. आपण आपले मतदानापूर्वीचे भाषण ऐका, परत रिपीट ऐका, आणि आपण काय बोललो होतो शेतकऱ्यांच्या दारावरती जाऊन, काय काय म्हणलो होतो शेतकऱ्यांच्या चरणावर लोटांगण घालून, तो सरसगट शब्द एकदा ऐका आणि तो पूर्ण करा. काही गरज नाही. आता ह्या अशा जाटक अटी लावल्यामुळे कुणाला ना कुणाला लोकांच्या दबावाखाली उपोषण आंदोलन करावंच लागतं. असंच आता लोकांच्या आग्रहास्तव किंवा शेतकऱ्याच्या बाजूने आपण थोडस तरी लढलं पाहिजे, कारण आपणही शेतकऱ्यांचा मतदारसंघातलेच आहोत, आपणही शेतकऱ्यांचे पुत्र, शेतकऱ्यांच्या घरातले आहोत. भले आपण आमदार खासदारांच्या जरी घरातले असले तरी आपलं जगणं मात्र शेतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून कर्जत जामखेडचे आमदार
रोहितदादा पवार हे पंढरपूरला उपोषणाला बसले. आता पंढरपूरलाच का, तर शेतकऱ्याचा देव पंढरपुरामध्ये आहे. आता इकडं मुंबईतल्या देवाला काय शेतकऱ्याची व्यथा कळणं. शेतकऱ्याची व्यथा तेव्हाच कळते जेव्हा आपण हातामध्ये रुमणं घेऊन शेतामध्ये काम केलं असेल. शेतामध्ये काम केल्याशिवाय शेतकऱ्याची व्यथा कळणं शक्य नाही. आणि जर तशी कळाली असती तर मग संतांनी म्हणलंच नसतं, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. इकडं बाहेर राहून खूप आपण शेतीविषयी गप्पा मारू शकतो, शेतीविषयी व्याख्यान देऊ शकतो 2 घंटे, पण शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत हे कळण्यासाठी मात्र शेतामध्ये काम केलेला व्यक्ती असावा लागतो. केवळ शेतकऱ्याचा पुत्रही असून चालत नाही आणि शेतकऱ्याचा जावई असून चालत नाही. शेतकरी स्वतः तो झिजलेला असावा शेतात, मग तो पदावर गेलेला मंत्री असावा, तेव्हाच शेतकऱ्याच्या व्यथा कळतात. अन्यथा कळत नाहीत. त्यातही त्याला दुसरा कुठलाही वेतन पगार नसावा किंवा तो मोठा व्यापारी नसावा, तो फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी असावा, त्यालाच शेतकऱ्याच्या व्यथा वेदना कळणार काय असतात तर. पण इकडं आपले आता हे जे मंत्री आहेत यांना काय कळणार आहे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, कारण यांना कशाची कमीच नाही ना. शेतकऱ्यांकडून जेवढा काही कर गोळा होतो, शेतकऱ्यांच्या जीवावर यांच्या उड्या आहेत सगळ्या, यांना कदाचित शेतीमध्ये नेऊन जरी दाखवलं, यांना व्यथा काय कळणार आहेत. जोपर्यंत आपलं जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून असू शकत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत. आमदार रोहितदादा पवार आज तिथं बसलेत. देव शेतकऱ्यांचा आहे, भोळा आहे, विठ्ठल आहे आणि विठ्ठलाच्या पायरीशी, विठ्ठलाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी रोहितदादा पवार उपोषण करत आहेत. 3रा दिवस आहे उपोषणाचा. पण सरकारमधून काय मात्र अशी धडक घोषणा काही होत नाहीये. रोहितदादांचं म्हणणं आहे की आम्ही बी हट्टी आहोत, आता मागे हटणार नाही. कुठपर्यंत मागे हटणार नाही, जोपर्यंत या कर्जमाफीच्या GR मध्ये दिलेल्या जाटकाती रद्द करण्यात येत नाहीत, सरसकट तुम्ही कर्जमाफी करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आता अनेक दिग्गज पाठिंबा द्यायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी तर शेतकऱ्यानंतर येणंच आहे. शेतकऱ्यांसाठी जर एखादं आंदोलन आहे, उपोषण आहे, तर शेतकऱ्यांना येणंच आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी त्या उपोषणाला येत आहेत. आता देशाच्याही कानाकोपऱ्यातून उपस्थित होतील, कारण आधीच ती पंढरपूर नगरी आहे, शेतकऱ्यांचाच देव आहे. शेतकरी दरवर्षीच पंढरपूरच्या नगरीमध्ये जात असतो विठ्ठलाच्या चरणावर लोटांगण घालण्यासाठी आणि तिथं दरवर्षी आषाढीला साकडं घालत असतो की देवा पांडुरंगा तू आमचा देव आहेस. आणि प्रत्येक शेतकरी जेव्हा आषाढीला जातो तेव्हा हेच साकडं घालतो की पाऊस वेळेवर होऊ दे देवा, पेरण्या वेळेवर होऊ दे आणि आमच्या हातावरती ज्या उभ्या विश्वाचं पोट आहे त्याचं पोट भरण्याची ताकद आमच्या मनगटात दे. आमचे पेरणी व्यवस्थित होऊ दे, पीक पाणी व्यवस्थित येऊ दे, हीच मागणी असते शेतकऱ्याची. याच्या पलीकडे शेतकऱ्याची काहीही मागणी नसते. पण त्या शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर येऊन जेव्हा उभा राहतो तेव्हा त्यालाही कळत नाही सरकार आमच्यावर कोपलंय की पांडुरंग आमच्यावर कोपलाय. आणि 2-4 वर्ष जात नाहीत की पुन्हा अनेक वेळा दुष्काळाचं सावट येतच राहतं. आणि दुष्काळ आला काय आणि पाऊस अवकाळी पाऊस झाला काय आणि पाऊस जास्त पडला काय, काही जरी झालं तर त्याचं नुकसान मात्र फक्त शेतकऱ्यांनाच होत असतं. आणि शेतकऱ्यांना एकच काळजी असते की आता एवढ्या विश्वाचं पोट भरायचं कसं, कारण का शेतकऱ्याचं पोट तर कसंही भरतं. शेतकऱ्यानं जर विक्री करायचं नाही ठरवलं, बाजारपेठेत काही अन्नधान्य पाठवायचं नाही, मला माझ्या पुरतं झालंय, शेतकऱ्यांना काहीही गरज नाही, त्याच्या पुरता तो कसंही बिगर खत बियाणं विकत घेता तो पिकवू शकतो. त्याला हे जास्त कष्ट करण्याची गरज आहे ती फक्त विश्वाचं पोट भरण्यासाठी, या मंत्र्यांचे, या आमदारांचे, या खासदारांचे पोट भरण्यासाठी, म्हणून त्याला जास्त पिकवावं लागतं. काही गरज नाही. तुम्ही भावाचा आमिष देता आधी, कर्जमाफीचा आमिष देता आधी, त्या शेतकऱ्याला जास्त पिकवायला होता, जास्त खर्च करायला होता, त्याला जास्त कष्ट करायला होता आणि आपल्याला 2 पैसे येतील या आशेने, आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देता येईल या आशेवरती तो रात्रंदिवस शेतकरी बाप पळत राहतो. पण ज्या वेळेस तो धान्याचा साठा हाताशी येतो ना त्यावेळेस हेच लोक खोटं बोलून कवडी मोल करतात अक्षरशः. आणि कांदा विचार केला तर हे दरवर्षीच कांद्याचा चिखल करतात, टोमॅटोचा चिखल करतात. त्या लाल चिखल नावाचं
एक लेख लिहावा लागला अनेक लेखकांना, की त्या टोमॅटोचा चिखल करतात. गहू, ज्वारीचं तर विचारूच नका. ते तर शेतकऱ्यांना आता पेरायलाही परवडेनासे झाले. कारण का? एक तर आधीच माणसं भेटेनासे झाले कामाला. कारण ह्या सरकारनी लोकांना, मजूरदारांना अशी सवय लावली, की बोटावर मोजण्याइतके हे त्यांना पैसे देतात आणि राशनचं आमिष देतात आणि बस त्यांना मिळेल तेवढे पैसे ते मिळतात. रोजचं खाण्यापिण्यापुरते सरकारकडून. एक तर मतदानाच्या वेळेस हे पैसे वाटतात. नंतर ते लाडकी बहीण योजनेसारखं आमिष दाखवतात आणि लोकांना काम करण्याची काहीही यांनी पात्रता ठेवली नाही. बस थोडंसं खायचं आणि झोपून राहायचं. याचा तडका फक्त शेतकऱ्यांना बसत आहे. याचं नुकसान फक्त शेतकऱ्यांच्या डोक्यावरती येत आहे. ना त्याच्या कामाला माणूस भेटत आहे, ना त्याच्या मालाला भाव भेटत आहे. शेतकरी बापाची अवस्था अशी झाली आहे आणि म्हणून ज्याचा बाप शेतकरी आहे, ज्यानं शेतामध्ये काम केले त्यालाच ह्या व्यथा कळतात. तर मुख्यमंत्र्याला ह्या व्यथा कधीच कळणार नाही. कारण आताचे आपले मुख्यमंत्री आहेत ना शेतकऱ्याचे जावई, ना शेतकऱ्याचे पुत्र, ना शेतकऱ्याचे पती, ना स्वतः शेतकरी. आता काही मंत्री आहेतही शेतकऱ्यांचे पुत्र, पण आता ते इतके आता ते बाहेर देशातले होऊन बसले, तर त्यांना आपल्या देशाविषयी काही राहिलंच नाही. इतके व्ही-आय-पी झालेले आहेत. आता नशीब हे रोहितदादा पवार आमदार असून कसे काय उपोषणाला बसले हे आता देवालाही आश्चर्य वाटत असेल. पण आलेत शेतकऱ्याकडून कसे तरी, तर शेतकरी आता मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये उपस्थित होत आहेत. पण मुख्यमंत्र्याचंही तेवढंच कर्तव्य आहे, कृषी मंत्र्याचंही तेवढंच कर्तव्य आहे, की तिथे जाणं. खरं तर उपोषण करणं हे आमदाराचं कर्तव्य नाही, तर हे कृषी मंत्र्याचं कर्तव्य आहे, की मी उपोषणाला बसलं पाहिजे खरं तर आणि मुख्यमंत्र्याकडून सरसकट कर्जमाफी करून घेतली पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या बाजूने असला पाहिजे ना शेतकऱ्याचा मंत्री. सरकारच्या बाजूने राहतो तो कसा शेतकऱ्याचा मंत्री? जो शेतकऱ्याच्या बाजूने उभा असेल, जो शेतकऱ्यांसाठी लढेल, तो शेतकऱ्यांचा मंत्री. आणि जो सरकारच्या बाजूने असेल मग तो सरकारचा मंत्री म्हणावा लागेल. त्याला कृषी मंत्री म्हणता येणार नाही. आणि म्हणून कृषी मंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालणं तेवढंच करताय. कृषी मंत्र्यांना सुद्धा काही वाटलं पाहिजे. कृषी मंत्र्यांनाही जरा हृदय असेल, काळीज असेल, तर त्याचं काळीज जरा पिळवटून निघावं या वेदना पाहिल्यानंतर. आज गावाकडे पाहिलं असेल तर काय परिस्थिती आहे. आज तुम्ही गावामध्ये, खेड्यामध्ये जाऊन बघा आज काय परिस्थिती आहे. आज पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. कधीतरी पावसाचा थेंब येईल सारखे डोळे आभाळाकडे आहेत शेतकऱ्याचे आणि मी पेरणी करेल. कारण त्या शेतकऱ्याला स्वतःच्या घराची काळजी नाही, तेवढी या शेतकऱ्याला विश्वाची काळजी आहे. आणि जो विश्वाची काळजी करतो त्याला तुम्ही मरायची वेळ आणत आहे, त्याला काही सरकार म्हणायचं. आणि एवढं खोटं माणूस कसं बोलू शकतो? सरसकट शब्द विसरून डायरेक्ट अशा अटी लावू शकतो. या अटी रद्द झाल्याच पाहिजेत, अशी आमदार रोहितदादा पवारांची मागणी आहे. आता हट्ट धरून बसलेले आहेत आमदार रोहितदादा पवार. तर आता सरकारने खरं तर अशा उपोषणाला कृषी मंत्री पळत आला पाहिजे तिथं. आणि कृषी मंत्री आल्याबरोबर मुख्यमंत्री पळत येतात, अन्यथा कसे येतील? आणि म्हणून कृषी मंत्र्यांनी आलं पाहिजे पंढरपुरात खरं तर आणि तिथं बसलं पाहिजे. हे माणसानं ज्या पदावर आहेत ना त्या पदाची माणसाने किंमत आणि त्याचं कर्तव्य ओळखलं पाहिजे. तिथं काय आहे कृषी मंत्र्यांना इकडं तिकडं व्ही-आय-पी फिरण्यात. इथं येऊन शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे. कारण आपण शेतकऱ्यांचे आहोत आणि शेतकरी जगला तरच आपण जगू. शेतकरी मेला तर आपल्याला मरायला वेळ लागणार नाही. क्षणार्धात हे विश्व इकडच्या तिकडं होईल. काहीच राहत नाही आणि सगळं विश्व शेतीवर आधारलेलं असताना तरी सुद्धा आपले मोठमोठ्या व्यापाऱ्यांवर लक्ष आहे, आपल्या मोठमोठ्या उद्योगपतींवर. त्यांचं कर्ज कसं कुठल्याही अटीविना माफ होतं लगेच. त्यांचं सरसकट कुठली अट नाही, काही नाही, काही नाही. बरं ते स्वतःच्या लोभासाठी कर्ज काढत असतात ना, स्वतःच्या उद्योगासाठी. त्यांची काही फार अशी विश्वाला, देशाला देण आहे वगैरे असं काही नाही. थोड्या प्रमाणात जरी असेल उद्योगांची त्यांची काहीतरी, पण एवढंही नाही की त्यांनी जी अफाट संपत्ती कमावून ठेवलेली आहे त्याला कर्जमाफी करण्याची काही गरज नसते उद्योगपतींना. एवढी त्यांच्याकडे अफाट संपत्ती. पण एवढी संपत्ती पडलेली असताना सुद्धा त्यांची काही क्षणामध्ये कर्जमाफी होते. आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये काय असतं आता खरं जाऊन पाहिलं, आता पेरणी करायची असते. सगळ्या शेतकऱ्यांचे घर आता बियाणाने, खताने भरलेले पाहिजे. पण एकाही शेतकऱ्याच्या घरामध्ये खत बी येऊन पडलेलं नसतं. कारण का? तर खताचे साठे अडवून धरतात तिकडे आणि बियाणं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध होऊ देत नाहीत. एवढी
अडचण शेतकऱ्यांना आणतात आणि इथून तिथून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागत असतं, तर यांनी कर्जमाफीमध्ये असे जाचकाठी लावतात, पुढचं कर्ज देत नाहीत. हा प्रॉब्लेम निर्माण होता, हा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्याच्या समोर. आणि पेरणी म्हणजे यांच्या पोटं शेतीवर अवलंबून असतात, तरी सुद्धा शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा हे वेळेवर होऊ देत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार इतकं का असतं? शेतकरी दुश्मन का? तुमचं जगणं जर शेतकऱ्यांच्या हातात आहे, तर शेतकऱ्यासाठी एवढी दुश्मनी का? हा प्रश्न आहे आज सगळ्यांसमोर. कुठल्याही देशामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या दुश्मनीमध्ये वागत नाही, शेतकऱ्यांसोबत वैर करत नाही. पण आपला भारत एकमेव देश असा आहे की ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हणलं जातं आणि इथलं सरकार मात्र शेतकऱ्यांशी वैर करतं. शेतकरी दिवसभर शेताला पाणी देईल म्हणून हे दिवसा लाईट ठेवत नाहीत. तो कारण का तर त्याला रात्री झोप लागू द्यायची नाही ना सुखानं, कारण तो दिवसभर कष्ट करून येतो आणि पिकाला पाणी द्यायला हे सरकार रात्री पाठवतं, रात्री त्यांना लाईट देतं, तेही 12च्या नंतर. म्हणजे शेतकऱ्यांनी रात्री घरी गेल्यानंतर 2 घास खायचे आणि सुखानं पडायचे, तर 12 वाजता शेतातली लाईट येते आणि मग तिथं जायचं पाणी द्यायला. अंधारी रात्र यांना काही घेणं देणं नाही. कधीतरी हे मंत्री अंधाऱ्या रात्रीमध्ये बाहेर तरी निघत असतील का? बाहेर तरी विचार केला पाहिजे. मग शेतकरी बाप रात्री शेताला पाणी कसं देत असेल? आता जो उन्हाळा झाला ना, जो ऊन होता आता, हे जे टेम्परेचर होतं, या टेम्परेचर मध्ये या सरकारनेच आदेश काढले होते की बाहेर सुद्धा पडू नका. पण अशा तापमानामध्ये शेतकऱ्याला 1 मिनिटही घरामध्ये बसता आलं नाही. ही व्यथा कधी सरकारला दिसली का? एवढ्या व्यथा शेतकऱ्यांच्या असताना सरकार एवढ्या जाचकाठी लावत असेल, तर असं असं सरकार, भारत देशासारखं सरकार कुठेही नसल, जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला नसल जे शेतकऱ्यांशी वैर करतं. आणि म्हणून सरकारने आज जाणून घ्यावं की उगाच घोषणा देणे, उगाच हे करणे, सरकारच्या विरोधात ओरडणे, यानंच सरकारने ऐकावं असं नाही. सरकारने स्वतः सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकांनी स्वतःला शरमेने जरा लाजावं की आपण शेतकऱ्यांना काय वचनं दिले होते आणि ते वचन आपण पूर्ण केले पाहिजे. यांनी बायकांना वचनं दिलेले सुद्धा नसतील की आम्ही आमदार झाल्यावर, मंत्री झाल्यावर तुला परदेशात फिरायला नेऊ. पण हे प्रत्येक जण यांच्या बायकांना कुठे कुठे फिरवून आणतात, कुठे कुठे त्यांचे पुरवतात. काहीच त्यांना वचनं दिलेले नाहीत, तरी हे वचनपूर्ती कुठल्या करतात. आणि शेतकऱ्यांना एवढे वचनं दिलेले आहेत, तरी एकही वचन पूर्ण करत नाहीत. आणि जगायचे तर यांना शेतकऱ्यांच्या जीवावर. आणि जर शेतकऱ्यांनी या अशा उपोषणादरम्यान दूध, भाजीपाला, फळे बंद केले, तर बघा कसं एका दिवसात सरकार वठणीवर येते. पण शेतकरी असा आहे की त्याच्यासोबत सगळे वैर करतात, पण एकमेव शेतकरी कुणाशीच वैर करत नाही. आणि म्हणून जरा व्यवस्थित आहे. ज्या दिवशी शेतकरी तुमच्याशी वैर करायला ठरवेल ना, त्या दिवशी तुम्ही 1 मिनिटही खुर्चीवर बसू शकत नाही. आणि म्हणून थोडंसं काहीतरी वाटू द्या आणि शेतकरी राजाकडे पहा की जेणेकरून तो यावर्षी सुखाने पेरणी करू शकेल. जसा वरुण राजा त्याच्यावरती आनंदित होईल, बरसेल, त्या दिवशी तो सुखाने पेरणी करू शकला पाहिजे. यासाठी सरसगट कर्जमाफी करून टाकावी, जाचक अटी रद्द कराव्यात आणि आपलं वचन पूर्ण करून घ्यावं, ही अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय जवान, जय किसान.